साहेब लहान कार्यकर्ता जरी असला तरी त्याला आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे नेहमी त्याला सांभाळून घेत असत। आले बाहेरून प्रवास करून वगैरे आले तर स्वतः जेवायला घेऊन जायचे, सोबत घेऊन जायचे। 64 वर्ष झाले बाबासाहेब आमच्यात जाऊन। आम्ही इतके बेअक्कल आहो, अक्कलवान केलं आम्हाला बाबासाहेबांना, पण आम्ही बेअक्कल झालो। जे बाबासाहेबांनी सांगितलं ते आम्ही कोणीच ऐकलं नाही। ही शोकांतिका आमच्या समाजाची आहे। परंतु जेव्हा राजकीय पक्ष येतो तेव्हा ह्या लोकांनी गैरराजनीतिक मुळामध्ये जे काम करतात या लोकांनी स्वतःला सांभाळून काम करायला पाहिजे होतं। आज आपला देश डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे भारताला लोकसंख्येचे जे फायदे होतात त्या लोकसंख्येच्या फायद्यामध्ये भारत हा देश जगात सर्वात नंबर 1 वर आहे। मान्यवर दीनाबाना प्रकरण के बाद में जब कांशीराम जी ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज इनके आंदोलन को पढ़ा, इनके बारे में जब पढ़ा तो उन्हें यह समझ में आया कि इस देश की जो व्यवस्था है, इस देश की ब्राह्मणवादी ऐसी व्यवस्था है कि यह व्यवस्था कुछ मुट्ठी भर लोगों को ही लाभ देती है। अंबेडकरवादी विचारधारा के जो लोग जो निराश हुए थे उनमें जागृति आ गई। उनका जो खोया हुआ विश्वास था उसको जागृत करने में, उसको फिर से उठाने में कांशीराम जी और उनका मूवमेंट सफल हो गया। म्हणून त्यांनी 1981ला DS4 नावाची संघटना स्थापन केली की लिमिटेड जी आपण पॉलिटिकल कर्मचारी असल्यामुळे पॉलिटिक्समध्ये भाग घेऊ शकत नाही, परंतु आपण पॉलिटिक्स करणंही सोडू शकत नाही। तो मुख्य भाग आहे, ते साधन आहे पॉलिटिक्स म्हणजे। म्हणून त्यांनी एक लिमिटेड ॲक्शन म्हणून DS4 निर्माण केली 1981ला 6 डिसेंबरला। आणि त्यानंतर ते सामाजिक कार्याबरोबर राजकीय कामही ते करायला लागलेत आणि त्यानंतर ते धार्मिक कार्याकडे वळले। मनुवादी आकाशाचं छप्पर त्यांनी इतकं फाडलं की आज पूर्ण भारताचं राजकारण बदलून गेलं। जे आज बाबासाहेबांचा फोटो गळ्यात घालून फिरतात ते कांशीराम साहेबांच्या चळवळीचा परिणाम आहे तो। आणि उद्या आपल्याला दिसेल की ते लोक कांशीराम साहेबांना घेऊन फिरतील। घटनेचा शिल्पकार, थोर नेता ज्यांनी आपल्या देशासाठी म्हणजे केवळ एका विशिष्ट समाजासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी एक फार मोठं कार्य केलं, अशा माणसाची सुट्टी रद्द होते नाही हे काही गोष्ट बरोबर नाही। आणि मग त्यांनाही वाटलं की आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि दिनाभानावर जो अन्याय झाला त्याला न्याय मिळवून दिलं पाहिजे असा प्रण कांशीरामजींनी घेतला। की कन्याकुमारी ते काश्मीरील कोहिमा ते कारगिल रॅली कशाची असते? भरोसा रखो, म्हणजे कशावर भरोसा रखो? बाबासाहेबांच्या विचारानं आम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनू शकतो हा विश्वास ठेवा, याच्यावर विश्वास ठेवा, भरोसा रखो, मिल सकता है। की आमच्या भावाची रोजी 1 रुपया तर आमच्या भावाने 1 रुपया त्या डोमादी रामटेकेच्या हातात ठेवला आणि असे माझेच भाऊ नाही तर गावातले सारे 15 लोकांनी 1-1 रुपया त्यांना दिला आणि त्या लोकांनी विश्वासही ठेवला की हे जे आम्ही जे दिले हे बाबासाहेबाच्या हातात पोचले। इतका विश्वास त्या काळात त्या लोकांमध्ये होता याच्यावरनं असं वाटतं। आणि त्या 1 रुपयाच्या भरोश्यावरती बाबासाहेबांची मूवमेंट हे पुढे गेली, हे चित्र आमच्या डोळ्यासमोर होतं। या कॅडर कॅम्पमध्ये कांशीराम साहेब एक उल्लेख करतात, ते म्हणतात कि मूवमेंट के लिए शादी नहीं करने की, अपना कोई परिवार नहीं बसाने की सीख, उसका सबक मैंने ज्ञानी जी से लिया। पण त्यांच्या कामातून मान्यवर कांशीराम साहेब प्रेरणा घेतात आणि या देशातलं रान पेटवतात। या देशात आंबेडकर वादाला दिल्लीच्या तख्त्यापर्यंत नेऊन पोहोचवतात। आपण बुद्धाची चळवळ सांगतो, बुद्धांनी चळवळ चालवायची असेल तर फुल टाइमर पाहिजेत आणि मी एकटा नाही तर माझ्यासारख्या लोकांची फौज लागेल, म्हणून भिक्खू संघ निर्माण केला ना। आपण सत्तेच्या गोष्टी करतो, मर्सिडीज तर लहान आहे, सत्ता तर जास्त महाग आहे, पण त्या सत्तेची किंमत काय मोजावं लागते, ती किंमत मोजायसाठी आपण शक्ती उभी केली का? तर निश्चितपणे ती शक्ती आपण उभी करण्यात कमी पडलो।
बाबासाहेबाचं मिशन हो, बाबासाहेबाचं मिशन असं काढलं शोधून, माया त्या कांशीरामान, माया त्या कांशीरामान, माया त्या कांशीरामान, माया त्या कांशीरामान. कळताच कांशीरामाला ठोकर मारली नोकरीला, ठोकर मारली नोकरीला, कर्मचाऱ्यांशी भेटण्या हो, कर्मचाऱ्यांशी भेटण्या सुरू केलं ते भ्रमण, माया त्या कांशीरामान, माया त्या कांशीरामान. बाबासाहेबाचं मिशन हो, बाबासाहेबाचं मिशन असं काढलं शोधून, माया त्या कांशीरामान, माया त्या कांशीरामान. सुमधुर त्यांची वाणी ठसू लागली मनोमनी, ठसू लागली मनोमनी. हात 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 घेऊन ओ, हात हातात घेऊन केलं बामसेप स्थापन, माया त्या कांशीरामान, माया त्या कांशीरामान. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना आपणा सर्वांसमोर मांडण्यासाठी मी विनंती करतोय माननीय नितीन काळे सर यांना. काळे सरांनी मंचावर यावा आणि कार्यक्रमाची प्रस्तावना ठेवी. काळे सर. आपण आज पाहतो अनेक विद्यार्थी परिषदा, अनेक महिला परिषदा, युवा परिषद आणि बहुजन परिषदा पार पडलेल्या आहे. कहीं हम भूल न जाए हे जे अभियान आहे, एका ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून हा प्रोग्राम सुरू झाला आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. संविधान मेळावा ऑन व्हील्स सगळ्यात मोठा प्रोग्राम आत्ताच आपण पार पडला 26 जानेवारी 2025 रोजी. आज आपण ज्येष्ठ नागरिक परिषदेसाठी पहिल्या ज्येष्ठ नागरिक परिषदेच्या आधी ते जमलेलो आहेत. ही शृंखला समोर अशीच सुरू राहावी आणि आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आंदोलन होते, मानवतावादी आंदोलन होते, बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे जे मानवतावादी आंदोलन होते, त्यांनी संपूर्ण हयात, संपूर्ण जीवन आपले 4 मुलं, पत्नी या आंदोलनाला वाहून दिली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मान्यवर कांशीराम साहेबांनी हे आंदोलन आपल्या शरीराची पर्वा न करता घरदार विसरून बहुजनांना आपलं कुटुंब मानून संपूर्ण आयुष्य या मानवतावादी चळवळीला दिलं. या मानवतावादी चळवळीमध्ये काम करताना आज आपण इथे उपस्थित जे ज्येष्ठ नागरिक परिषद घेत आहोत त्यांच्यासोबत माननीय लोकांनी जे आज आपण इथे परिषद घेत आहोत
त्या लोकांनी त्यांच्यासोबत पावलाला पाऊल हाताला हात मिळवून काम केलेलं आहे. त्यांचा जो अनुभव आहे हा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी त्या म्हणजे भयावह परिस्थितीमध्ये मान्यवर कान्शीराम साहेबाची साथ देऊन ही चळवळ मोठ्या जोमाने उभी केली. म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर ती चळवळ संपत आली होती आणि कान्शीराम साहेबांनी ती उभी केली. त्या उभे करण्यामध्ये या ज्येष्ठ नागरिकांचा मोठा हातभार आहे. आपण पाहतो आहे की आज इथे जे ज्येष्ठ नागरिक परिषद आहे आपल्याला या आपल्या मान्यवरांकडून जे त्यांनी काम केलं त्यांचे अनुभव शेअर करायचे आहेत. त्याचप्रकारे त्यांचं मार्गदर्शन त्या चळवळीला नेहमी लाभतेच आहेत. परंतु आज अक्षरशः त्यांनी जे साहेबांसोबत जे काम केलेलं आहे त्यांचा इतभूत पूर्णच्या पूर्ण अनुभव आज आपल्याला घेता येईल. आज त्यांचा आस्वाद घेता येईल. बाबासाहेबांनी 19 मार्च 1927ला माळमध्ये जे भाषण केलं होतं ते आजही प्रासंगिक आहे. या भाषणात बाबासाहेब म्हणतात की आपण सर्वांनी जागृतीचे काम विशेष जोराने कराव्यास पाहिजे. पलटणीतल्या पिढींचा नष्टांश झाल्यापासून या प्रांतातील लोकांना मृतकळा आल्यासारखी झालेली आहे. कसल्याच प्रकारची हालचाल नाही. घाटावर अनेक परिषदा होऊन गेल्या तेव्हा आता कुठे ही सभा होत आहे. जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विजू देता कामा नये. या जागृतीच्या कामासाठी तुम्हाला काही स्थानिक पुढाऱ्यांची जरुरी आहे. मार्गदर्शकाशिवाय मार्ग चालणे अशक्य वाटते. आपल्यातील जे काही पेन्शनकर लोक आहेत त्यांनी या गोष्टीत लक्ष घालणे हे त्यांचे कर्तव्य आहे. बंधूंनो, या परिषदेमध्ये मंचावरील मार्गदर्शक तर मार्गदर्शन करणारच आहेत. परिषदेचे अध्यक्षसुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. पण त्याचसोबत अनेक ज्येष्ठ प्रतिनिधीसुद्धा या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचंसुद्धा आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. या होणाऱ्या मार्गदर्शनामधून मानवतावादी चळवळ गतिमान करण्यासाठी ही पहिली ज्येष्ठ नागरिक परिषद सहाय्यभूत ठरेल ह्या अपेक्षेसह आपण ही परिषद पार पाडत आहोत. तर सर्वप्रथम मार्गदर्शन तथा मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय MP दुपारे साहेब यांना. मी काही वक्ता नाही. मी संघटनेमध्ये जेव्हापासून जोडलो आता इथं माझे सहकारी आहेत आमचे मित्र तर त्यांना माहीत आहे माझं काम होतं 3 चौक 12 म्हणजे मी माझ्याकडे हिशोब किताब ठेवण्याचं काम होतं. जेव्हापासून जोडलो तेव्हापासून 1979ला आमच्याकडे सागरकर साहेब मोन साहेब RBIचे सहकारी आले. त्यांनी आम्हाला बामसेपविषयी माहिती दिली. तर आम्ही 8-10 लोक होतो. गोसावी होते, बागडे, SN मेश्राम असे 8-10 लोक ते ऐकलं आम्ही आणि तेव्हापासून ते बघ संस्थेशी जोडलो. बामसेपचं काम सुरू केलं आणि त्याच वर्षी 1979ला बेझनबागमध्ये पहिलं अधिवेशन झालं बामसेपचं. तर ते आम्हाला अधिवेशन अटेंड करण्याचा सौभाग्य प्राप्त झालं. मी AG ऑफिसमध्ये काम करत होतो त्याच्यामुळे माझा हिशोब किताब आणि अकाउंटशी संबंध होता. तेव्हा दिल्लीमध्ये फार कमी लोक होते. बाबाजी मेश्राम यांचे पुत्र बल्लू मेश्राम ते तिथं काम करत होते. नानवटे साहेब नेहमी तिथे कामानिमित्त जायचे. 1982मध्ये मलासुद्धा बाबाजी मेश्रामनी तिथे माणसाची कमी असल्यामुळे मला तिथे हिशोब बहुजन संघटक सुरू झालं होतं. तर त्याचा हिशोब किताब पाहण्याकरता किंवा ठेवण्याकरता तिथे लोक नव्हते. तर मी तिथे 2 महिने मी राहिलो. साहेबांना जवळून पाहायचा त्यांच्याशी हितगुज करायचा मला अवसर मिळाला. साहेब लहान कार्यकर्ता जरी असला तरी त्याला आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे नेहमी त्याला सांभाळून घेत असत.
बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की आत्ताच प्रस्तावनेमध्ये उल्लेख झालेला होता, कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत आपण अनेक विद्यार्थी परिषदा, अनेक महिला परिषदा, अनेक बहुजन परिषदा, युवा परिषद आणि असंख्य कॅडर कॅम्प घेतलेले आहेत. त्याच शृंखलेमध्ये आज ही ज्येष्ठ नागरिक परिषदसुद्धा पार पडत आहे. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण जे राबवत असतो त्याच्याच शृंखलेमध्ये एक आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी विभागात आपण पूर्ण नागपूर जिल्हा पिंजून काढला होता. शाहू मेला ऑन व्हील्स या कार्यक्रमाअंतर्गत 11 ते 20 जून 2024 रोजी, आणि त्याच्यासाठी 150व जयंती वर्ष होतं छत्रपती शाहूजी महाराजांचं. त्यानिमित्तानं तो शाहू मेला ऑन व्हील्स आपण हा कार्यक्रम राबवला. आणि हे मान्यवर कांशीराम साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत ह्या सगळ्या कार्यक्रमांची आखणी होत असते. तर 11 जून ते 20 जून या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये हा चालता फिरता शाहू मेला म्हणजे शाहू मेला ऑन व्हील्स ह्याचं आयोजन संबंध नागपूर ग्रामीण आणि शहरी भागात भव्य स्तरावर करण्यात आलं. आणि 207 नुक्कड सभा घेण्यात आल्या या शाहू मेळ्याच्या माध्यमातून. आणि शाहू मेळ्याच्या माध्यमातून छत्रपती शाहूजी महाराजांचा इतिहास आणि मग त्या अनुषंगाने आपल्या सगळ्या मानवतावादी महापुरुषांचा इतिहास नागपूर जिल्ह्यातील जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम पार पडलेला आहे. तर अशा प्रकारे कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक परिषदसुद्धा आयोजित व्हावी हा हेतू होता. आणि ती नागरिक परिषद, ज्येष्ठ नागरिक परिषद आज पार पडत आहे. या ज्येष्ठ नागरिक परिषदेमध्ये जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे आमचे सहकारी आहेत, जे आंदोलनाचे सिपाही आहेत, आता वृद्धापकाळामुळे त्यांच्यात ती शक्ती नाही, ताकद नाही, पण मार्गदर्शन करण्याची त्यांच्यामध्ये निश्चितच शक्ती आहे आणि ते करू शकतात. कारण कांशीराम साहेबांच्या चळवळीला त्यांनी जवळून पाहिलेलं आहे, जवळून जगलेले आहेत. तर यानंतर पुन्हा आपणासमोर मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय W.U. डोंगरे साहेब यांना. मी जास्त म्हणजे स्वतःविषयी न सांगता, परंतु मी नागपूरला आल्यानंतर 1982 साली एक केडर कॅम्प अटेंड केला आणि त्या केडर कॅम्पमुळं माझं जीवन पूर्ण बदलून गेलं. आणि मला जे काही बाकीचे शौक होते ते सर्व शौक संपून गेले. आणि ते सर्व पैसे जेव्हा जेव्हा साहेबाचा तिकडून आदेश आला तर आम्ही मिशनसाठी पैसे देत होतो. तर आणि विशेष म्हणजे साहेबांनी आम्हाला इतकं हुशार बनवलं. त्यावेळेस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते कृष्णराव उबाळे, आणि पूर्ण देशामधून सायकल मार्च निघाला होता त्यावेळेस. आणि त्यावेळेस मी पूर्व नागपूर बामसेप सांभाळत होतो. उबाळे साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला इथून 25 मुलं तुमच्यासोबत देतो, तुम्हाला 25 मुलांना घेऊन छिंदवाड्यापर्यंत जायचं आहे. मी त्यांना म्हटलं, साहेब मी सरकारी नोकर आहो. तुम्ही सरकारी नोकर आहे ते मला माहीत आहे म्हणे, परंतु कांशीराम साहेबांना सरकारी नोकर असून या मिशनचं काम कसं करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणे. त्यामुळे मी त्यांच्या आदेशाचं पालन केलं. इकडं ड्युटीवर सुट्टी टाकली 7 दिवसाची आणि 25 मुलांना घेऊन मी छिंदवाड्यापर्यंत गेलो होतो. आता मुद्दा सांगायचे अनेक प्रसंग असतात, मी त्याच्यामध्ये पडणार नाही. परंतु मी एक तुम्हाला, बाबासाहेबांनी 11 नोव्हेंबर 1938ला पुण्याला अस्पृश्य विद्यार्थ्यांचं परिषद होती आणि अस्पृश्य विद्यार्थ्याचे कार्यकर्ते बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना विनंती केली त्यांनी की बाबासाहेब तुम्ही आमच्या अस्पृश्य विद्यार्थी परिषदेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. 64 वर्ष झाले बाबासाहेब आमच्यात जाऊन. आम्ही इतके बेअक्कल आहो, अक्कलवान केलं आम्हाला बाबासाहेबांना, पण आम्ही बेअक्कल झालो. जे बाबासाहेबांनी सांगितलं ते आम्ही कोणीच ऐकलं नाही. ही शोकांतिका आमच्या समाजाची आहे. मी थोडंसं आयोजकाशी याच्याबद्दल चर्चा केली आहे की हा विषय तुम्हाला सुचला कसा, की आम्ही तुमचं काय बिघडवलं आहे. आता मी ज्येष्ठ नागरिकच आहे ना, की आम्ही काय बिघडवलं बा तुमचं, आम्हाला काय धारेवर धरून राहिले. आता त्यांनी मला वैयक्तिक तर काही बोलले नाही ते, पण साहेब म्हणे ते आपले जुने सर्व सहकारी होते त्यांना एवढा मोठा अनुभव आहे वगैरे वगैरे वगैरे, पण ते शांत बसल्यात, निराश झालेले आहेत वगैरे वगैरे.
मला मोठं आश्चर्य वाटलं की अरे हा तर आमच्यावर तुम्ही आरोप लावून राहिले. हे आम्ही कुठे शांत आहोत, आम्ही वाट पाहतो आहेत काहीतरी होईल का म्हणून, पण तुम्ही काय करतच नाही तर आम्हाला संधी मिळत नाही काय करायची. तर कदाचित त्यांनी मनावर घेतलं असेल आणि त्या हिशेबानं तो आता इथे जे सिनियर सिटीजन उपस्थित आहेत त्यांची संख्या पाहून मला असं वाटत नाही का ते निराश झाल्या झोपल्या आहेत वगैरे वगैरे काहीतरी असतं, पण असं काही दिसत नाही आहे. एक मला थोडं जाणवलं की ही चळवळ काही आजची नाही आहे. ही चळवळ झाली सुरुवात जवळपास दिनाभानाचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हापासून ती सुरू झाली. हळूहळू 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 होत जी बाहेर यायला लागली म्हणजे एक्सपोज जेव्हा झाली ती 71, 73 आणि 78 या 3 वर्षामध्ये ती चळवळ आली. आणि 84 मध्ये ती त्याला काय म्हणतात एक पब्लिक गॅलोर त्याला मिळाला, कारण 84ला ती राजकीय पक्ष बनला आणि राजकीय पक्ष हा पब्लिकला एक्सपोज झालेला असतो, साऱ्या गोष्टी त्या हिशेबानं चालतात. तिथे मात्र ही जी चळवळ आहे ज्या हिशेबानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे थोडासा त्याला सेटबॅक बसायला लागला. खऱ्या गोष्टी बोलल्या तर कोणाला वाईट वाटेल, परंतु राजकीय पक्ष आणि हे काय ते कोणती चळवळ आपली गैर राजकीयमुळे याच्यामध्ये कुठेतरी मग तो थोडासा टसल यायला लागला. कारण गैर राजकीयमुळे जी होती जिथे आम्ही काम करत होतो तिथे आम्हाला जमान्याभराची बंधनं होती. आता डोंगरे साहेबांनी थोडं सांगितलं की आम्हाला तो सिव्हिल सर्वंट ॲक्ट अमुक ढमुक टमुक वगैरे लागते. खरं आहे ते. आम्ही बऱ्याच लोकांना आम्ही लालशाहीने रिमार्क मारून इकडचं तिकडे करून टाकलेलं आहे, काही लोकांनी आम्हालाही केलेलं आहे, तर आम्ही त्या कायद्याची फळं भोगलेली आहेत. परंतु जेव्हा राजकीय पक्ष येतो तेव्हा ह्या लोकांनी गैर राजनीतिक मुळामध्ये जे कामं करतात या लोकांनी स्वतःला सांभाळून काम करायला पाहिजे होतं. तिथे आमची गल्लत झाली. जगातला उत्साह पाहून आम्हालाही उत्साह आला आणि आम्ही एक पाय तिकडे टाकायचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी टाकलाय. आणि तिथे मग ते जे आमचे अनेक प्रॉब्लेम झाले, कारण आम्हाला चळवळीत जुळतानाच साहेबांनी एक सूचना दिली होती की चळवळीत ज्या कोणी लोकांना काम करायचं असेल त्यांनी आपलं घर आणि ऑफिस ह्या ठिकाणी शांतता ठेवूनच इकडे काम करायचं आहे. ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काही इकडे काम करू नका, कारण तुमच्या तिकडच्या समस्या सोडवायला माझ्याजवळ वेळ नाही आहे. तर ह्या गोष्टी सांभाळून ज्या ज्या लोकांनी काम केले ते आजही चळवळीशी जुळून आहेत. आणि ज्यांनी थोडासा उत्साहात अजून वेगळं काय केलं त्यांचे मात्र प्रॉब्लेम झाले आणि पुढे त्या चळवळीचं जे काय व्हायचं ते होऊन गेलं. अनेक त्याच्यामध्ये आहेत. आता विषयाशी संबंधित मला असं वाटते आहे की साहेबांनी आम्हाला एक प्रायोरिटीसुद्धा सांगितली होती की प्रायोरिटी बेसिसवर तुम्हाला काम करायचं आहे. तुमच्यासमोर आयटेम भरपूर आहेत, पण कोणत्या आयटेमला प्रायोरिटी द्यायची आहे त्याचा विचार करायला पाहिजे होता. तो विचार मला वाटते इथे जास्त दिसून नाही राहिला. एक परिषद झाली त्याची, पण ती परिषद होऊन आता ते बंद झालं असेल कदाचित, त्याच्या पुढचं काही मला माहीत नाही. परंतु आज आपला देश डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे भारताला लोकसंख्येचे जे फायदे होतात त्या लोकसंख्येच्या फायद्यामध्ये भारत हा देश जगात सर्वात नंबर 1 वर आहे. कारण या देशामध्ये तरुणांची संख्या जवळपास 60 ते 70% आहे आणि ही तरुणांची सरासरी जर काढली आपण तर त्यांची सरासरी येते 29 पॉइंट समथिंग. म्हणजे आज आमचा युवक जो आहे
तो आमचा युवक 29-30 वर्षाचा आहे आणि ही स्थिती राहणार आहे 2055 पर्यंत. म्हणजे आजपासून पुन्हा 30 वर्ष. ह्या 30 वर्षात तुम्ही कोणत्या लोकांवर आपला वेळ आणि काळ खर्च करणार आहात याची प्रायोरिटी आम्हाला समजून घेतली पाहिजे होती. आज आमच्यातले जे आहेत सिनियर सिटीजन जे आहेत आणि जे बनतात नवीन जे बनतील सिनियर सिटीजन त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण आज एक्झिस्टिंग जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या बऱ्याच लोकांच्या अवस्था ज्या आहेत जे आमच्या दुपारी या मित्रांनी सांगितलं त्याचप्रमाणे आहेत. आमची जरी कॉम्प्युटरच्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तरी आमची हार्ड कॉपी मोठी चांगली दिसत असली तरी सॉफ्ट कॉपी गड्या काही खरी नाही. हे जी ज्येष्ठ पिढी आहे या पिढीच्या माध्यमातूनच पुढच्या पिढ्यांना चळवळ सुपूर्द होत जाते आणि त्याच्यामुळे त्यांचे अनुभव जाणून घेणे, त्यांचे मार्गदर्शन मिळवणे, मग त्या मार्गदर्शनामध्ये काही चपराकीसुद्धा असतात तर त्यासुद्धा थोड्याशा सहन कराव्या लागतात. हे क्रमप्राप्त आहे, पण त्यांच्याच माध्यमातून चळवळ पुढे पुढे जात असते. मग ही तरुण पिढी पुन्हा वृद्धापकाळाकडे कूच करेल आणि त्यांचा अनुभव पुढच्या पिढीला शेअर होईल. हे कालानुक्रमे चालत असते. त्याच माध्यमातून ही आपण ज्येष्ठ नागरिक परिषद आयोजित केलेली आहे. मान्यवर दीनाबाना प्रकरण के बाद में जब कांशीराम जी ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज इनके आंदोलन को पढ़ा, इनके बारे में जब पढ़ा तो उन्हें यह समझ में आया कि इस देश की जो व्यवस्था है, इस देश की ब्राह्मणवादी ऐसी व्यवस्था है कि यह व्यवस्था कुछ मुट्ठी भर लोगों को ही लाभ देती है, जबकि इस व्यवस्था का शिकार हुए लोग जो 85% है, जो यहाँ पर शिकार हुए हैं वे जाति उपजाति भिन्न भिन्न टुकड़े में ऐसे बिखरे हुए हैं और यह भिन्न भिन्न टुकड़े एक अल्पजन समाज है. इन अल्पजन समाज को जोड़कर यदि हम जब तक के बहुजन समाज नहीं बनाएंगे तब तक यह अल्पजन समाज जो है यहां इनको शासन प्रशासन में और एक सम्मान की जिंदगी इनको जीने को नहीं मिल सकती है. तो यह जो अल्पजन समाज है इसको बहुजन समाज बनाना यह बहुत कठिन काम है और इसके लिए बहुत बड़े समर्पण की जरूरत है. और कांशीराम जी ने यह तय कर लिया कि यह समर्पण मैं करूंगा, कांशीराम जी करेंगे. और उस आंदोलन को फिर करने के लिए उन्हें यह पता था कि एक प्रतिबद्ध संगठन और समयबद्ध नियोजन, निष्ठा, ईमानदारी और संगठन की शक्ति को एक सही दिशा दिया जाए तो हम इन टुकड़ों को हम जोड़ सकते हैं और बहुजन समाज बना सकते हैं. इस बहुजन समाज बनाने के लिए उन्होंने पहला टारगेट ये किया, जब बामसेफ था तो उन्होंने टारगेट किया जिसको बाबा साहब ने 18 मार्च 1956 को ये कहा था कि मुझे इस पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. तो कांशीराम जी ने इस मूवमेंट को चलाने के लिए टारगेट पढ़े लिखे लोगों को रखा और पढ़े लिखे लोगों को उन्होंने इकट्ठा किया. यहाँ पर जिन लोगों ने, ये फाउंडर जो लोग हैं ये इसके बारे में आपको बताएंगे, लेकिन कांशीराम जी ने अथक परिश्रम करने के बाद में 2 लाख कर्मचारियों को इकट्ठा किया था. उस 2 लाख कर्मचारियों में तकरीबन 500 PhD होल्डर थे और करीबन 1,500 डॉक्टर थे, 3-3.5 हजार के आसपास साइंटिस्ट थे और 70,000 पदवीधर थे. ऐसे लोगों को इकट्ठा करने के बाद में उन्होंने 6 दिसंबर 1978 को बामसेफ की स्थापना की. इमीडिएट स्थापना करने के बाद में उन्होंने 14 अप्रैल से 14 जून 2 माह में उन्होंने देश के विभिन्न शहरों में उन्होंने सेमिनार लिया कि विल द अम्बेडकरिज्म रिवाइव एंड सर्वाइव. और उसका इतना जबरदस्त असर हुआ कि जो अम्बेडकरवादी लोग, अम्बेडकरवादी विचारधारा के जो लोग जो निराश हुए थे उनमें जागृति आ गई. उनका जो खोया हुआ विश्वास था उसको जागृत करने में, उसको फिर से उठाने में कांशीराम जी और उनका मूवमेंट सफल हो गया. फिर उसके बाद में आपका नागपुर का अधिवेशन, नागपुर के अधिवेशन में जो 2 दिसंबर 1979 से 4 दिसंबर तक के जो चला था, वहां पर कांशीराम जी ने ये कहा कि ये बामसेफ मिशन है. मिशन की संज्ञा उन्होंने पहले इसमें दी थी.
दूसरा अधिवेशन जब दिल्ली में हुआ तो तब उन्होंने 20 नवंबर से 24 नवंबर का जो दिल्ली में अधिवेशन हुआ और तीसरा जो अधिवेशन चंडीगढ़ में जो अधिवेशन हुआ, वो उस चंडीगढ़ के अधिवेशन में जो 14 अक्टूबर से 18 अक्टूबर का तक की चंडीगढ़ का तीसरा अधिवेशन हुआ, इस अधिवेशन में 300 जिलों के प्रतिनिधियों ने भाग लिया था और 50,000 प्रतिनिधि वहां पर उपस्थित थे। वो अधिवेशन था, वो पूरे भारत में एक चर्चा का विषय था। और वो अधिवेशन होने के बाद में वहां पर यह महसूस किया गया कि हमें यदि समाज परिवर्तन यदि करना है तो हमारे को आंदोलन की जरूरत है। और आंदोलन तो चूंकि वामसेव जो था नॉन रिलीजियस, नॉन पॉलिटिकल और नॉन रिलीजियस, नॉन एजुकेशन, नॉन पॉलिटिकल था, तो उन्होंने और समाज परिवर्तन करने के लिए आंदोलन की जरूरत है, इसलिए उस वक्त 6 दिसंबर 1981 को DS4 की स्थापना की गई। DS4 की स्थापना जब की गई, जैसे वामसेव स्थापन करने के वक्त में कांशीराम जी ने टारगेट रखा था पढ़े लिखे लोग, जब DS4 की स्थापना की गई तो उन्होंने टारगेट रखा था युवा, महिला और विद्यार्थी, क्योंकि वामसेव के कार्य से ये युवा, महिला ये बहुत प्रभावित मतलब क्या है कि हुए थे, तो इनको टारगेट रखा। और पहले ही 2 महीने में उन्होंने युवा, महिला और विद्यार्थी इनके क्षेत्रीय सम्मेलन आयोजित किए। ऐसे जगह जगह मेरे ख्याल से 15-20 क्षेत्रीय सम्मेलन करने के बाद में, जिसका एक सम्मेलन नागपुर में भी 12 जनवरी 1982 को धनवटे रंग मंदिर में हुआ था। उस अधिवेशन में मैं वहां पे था और इस प्रकार से काफी ये क्षेत्रीय सम्मेलन लेने के बाद में उन्होंने 26 और 27 फरवरी 1982 को दिल्ली के कॉन्स्टिट्यूशन क्लब में एक बहुत बड़ा विद्यार्थी, युवा और महिला का सम्मेलन लिया और वहां पर इकाइयां, विद्यार्थी, युवा और महिला यहां इकाइयां बनी गई थी। उस सम्मेलन में नागपुर की तरफ से प्रतिनिधि बतौर मैं वहां पर उपस्थित था 26-27 फरवरी 1982 को। यहां करने के बाद में 1982 को ये करने के बाद में हम 2 चक्के 2 पाव यहां करके उन्होंने काफी साइकिल मार्च मतलब क्या है कि साइकिल मार्च निकाला और जगह जगह आम्बेडकराइट मूवमेंट वहां पर क्या है कि फैली। उसके बाद में आत्मसम्मान और समता और आत्मसम्मान, इस बात को लेकर फिर से मतलब क्या है कि जगह जगह यात्राएं निकाली गई। और चूंकि वो 1982 का समय था, पूना पैक्ट का समय था, तो 1982 में 1 महीने तक के हर दिन पूरे 30 दिन तक के पूना पैक्ट धिक्कार सम्मेलन ये किया गया। विद्यार्थ्यांना कॅडर कॅम्पच्या माध्यमातून चळवळ समजावून सांगितल्या जाते। या विद्यार्थ्यांना त्यांचे रेसिडेन्शियल कॅडर कॅम्प्स घेतले जातात। त्याचप्रमाणे भारत कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून चलायमान होत आहे, सरकार कशी चालते, म्हणजे जे म्हणतो ना आपण की लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, तर ह्या गोष्टी कुठून कार्यान्वित होतात ते समजावून सांगण्यासाठी या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या 2 बॅचेस बनवल्या आणि पहिली बॅच 35 विद्यार्थ्यांची होती। ही बॅच 19 मे ते 25 मे 2022 या कालावधीत या बॅचला दिल्लीला एज्युकेशनल टूरसाठी घेऊन गेलेलो होतो आणि तिथे चलो दिल्ली की ओर या शीर्षकाखाली हा कार्यक्रम पार पाडला। म्हणजे 35 विद्यार्थी दिल्लीला घेऊन गेलो होतो 19 मे ते 25 मे 2022 आणि दुसरी बॅच होती 45 विद्यार्थ्यांची। ती बॅच 18 मे ते 24 मे 2023 या कालावधीत दिल्लीला एज्युकेशनल टूरसाठी घेऊन गेलेलो होतो। आणि या दोन्ही बॅचेसमध्ये वेगवेगळे विद्यार्थी, म्हणजे पहिल्या बॅचमध्ये जे गेले ते दुसऱ्या बॅचमध्ये गेलेले नाही, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल। आणि तिथून मग दिल्लीमध्ये या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्ट, भारतीय संसद, दलित प्रेरणा स्थळ या सगळ्या स्थळांची भेट करून दिली। त्यांना दाखवण्यात आलं की संसदेमधून भारत चालतो, हे सुप्रीम कोर्ट आहे, इथून न्याय व्यवस्था चालते, हे राष्ट्रपती भवन आहे, इथे राष्ट्रपती बसतात। अशा प्रकारचं हे जे भारत कुठून चलायमान होतो, भारतीय राजनीती कशी काम करते, किंबहुना लोकसभा कुठून चालते, राज्यसभा कुठून चालते, हे सगळं त्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं। आणि याच्यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ग्राउंडवर नेऊन ते दाखवण्यात येतं। या विद्यार्थ्यांना सवय लावल्या जात आहे की समाजामध्ये जायचं, समाजासाठी, या चळवळीसाठी समाजाकडून वर्गणी मागायची, आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना ग्राउंड
एक्सपिरियन्स काय आहे हे सुद्धा त्याचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात येत आहे. की जसं ते आंबेडकरिझम विल आंबेडकरिझम रिवाइव और सर्वाइव, तर अशीच पाळी येणार की काय, तर बोले ये सब आपके लोक ऊपर है. तर साहेबांनी ज्यावेळेस ही बामसेफची संकल्पना तयार केली की कर्मचारी लोकांना एकत्रित करून त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून, त्यांच्या पैशाचा वापर करून, त्यांच्या वेळेचा वापर करून समाजाला तयार करणं आणि त्या समाजाची जी संघटन शक्ती होईल, बहुजन जी चळवळ निर्माण होईल, त्याचा राजकीय कामासाठी आपण उपयोग करून आपलं जे साध्य आहे ते हासिल करणं, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाहीच आहे. नुसतं समाजाचंच काम करून गप्प बसून राहण्यात काही हासिल नव्हतं. परंतु हे इथले आमच्या काही जे काही मंडळी होती, ज्येष्ठ मंडळी कार्यकर्ती, त्यांना ते काही बरोबर समजलं नसेल आणि म्हणून त्यांनी नंतर बऱ्याचशा काही वावड्या उठवल्यात बऱ्याचशा लोकांनी आणि त्याच्यामध्ये थोडीशी धुसफूस होत चाललेली कार्यकर्त्यामध्ये. तरी परंतु कांशीराम साहेबांनी बामसेफचं कार्य जेव्हा बामसेफ झालं 78 नंतर, त्यानंतर त्यांनी लगेच 1981ला त्यांनी DS4ची स्थापना केली. कारण बामसेफ समाज एक त्यांचं निश्चित ध्येय होतं. ते फार निष्ठावान आणि पूर्ण कार्यप्रमाणात होतेच होते, पण ते वेळेचे अगदी पाबंद होते, पक्के होते. ते कोणत्या वेळेमध्ये किती काम झालं पाहिजे याच्यात पुरेपूर दक्षता ते घेत असत. म्हणून त्यांनी 1981ला DS4 नावाची संघटना स्थापन केली की लिमिटेड जी आपण पॉलिटिकल कर्मचारी असल्यामुळे पॉलिटिक्समध्ये भाग घेऊ शकत नाही, परंतु आपण पॉलिटिक्स करणंही सोडू शकत नाही. तो मुख्य भाग आहे, ते साधन आहे पॉलिटिक्स म्हणजे. म्हणून त्यांनी एक लिमिटेड ॲक्शन म्हणून DS4 निर्माण केली 1981ला 6 डिसेंबरला. आणि त्यानंतर ते सामाजिक कार्याबरोबर राजकीय कामही ते करायला लागलेत आणि त्यानंतर ते धार्मिक कार्याकडे वळले. तर 8 ऑगस्टला 1982ला त्यांनी BRC नावाची बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, म्हणजे धार्मिक कार्य, म्हणजे जे अंतिम ध्येय होतं बाबासाहेबांचं की ह्या देशाची शासक करती जमात बनली पाहिजे हा समाज, आणि हा मानवतावादी समाज झाला पाहिजे, बौद्धमय समाज झाला पाहिजे पूर्ण भारत. म्हणून त्यांनी ज्या 2 गोष्टी होत्या त्या साध्य करायच्या होत्या यांना कांशीराम साहेबांना. म्हणून बाबासाहेबांचं अपूर्व राहिलेलं काम त्यांच्या महापरिवारानंतरचं, म्हणून त्यांनी हे जी बामसेफची संघटना, DS4 संघटना आणि BRC संघटना निर्माण केली. हिंदी कवि दुष्यंत कुमार म्हणतो, कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आणि कांशीराम साहेबांनी तेच केलं. मनुवादी आकाशाचं छप्पर त्यांनी इतकं फाडलं की आज पूर्ण भारताचं राजकारण बदलून गेलं. जे आज बाबासाहेबांचा फोटो गळ्यात घालून फिरतात ते कांशीराम साहेबांच्या चळवळीचा परिणाम आहे तो. आणि उद्या आपल्याला दिसेल की ते लोक कांशीराम साहेबांना घेऊन फिरतील, पहा. आणि 200 वर्षांनी बाबासाहेबांना ते एखादा अवतार बनवून टाकतील. कारण की तो सोलापूरचा आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की काय बाबासाहेब हे ब्राह्मण होते, तो ॲक्टर. तर अशा ह्या घडामोडी ह्या केवळ कांशीराम साहेबांनी उभ्या केलेल्या बहुजन चळवळीचा परिणाम आहेत. तर बाबासाहेबांचं 56 साली जेव्हा निर्माण झालं, त्याच्यानंतर 2 वर्षांनी कांशीरामजी पुण्यात आले. 2 वर्षांनी, त्यावेळेस ते 24 वर्षाचे होते आणि त्यांना बाबासाहेबांचं नावही माहीत नव्हतं, बाबासाहेबांनी काय केलं तेही माहीत नव्हतं. आणि पुण्यात मग त्यांना कार्यकर्त्याच्या माध्यमातून ती माहिती मिळाली बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची. आणि मग तिथून त्यांनी विचार केला की हे
एवढं मोठं धन बाबासाहेबांनी आम्हाला देऊन ठेवलेलं आहे. ते 1964-65 पर्यंत त्यांनी सगळं बाबासाहेबांचं लिखाण वाचलं. त्यांनी पूर्ण बहुजन आंदोलन त्याच्यापूर्वी झाले असतील त्याचा अभ्यास केला. त्यांनी दलित बहुजन चळवळीचं लिखाण वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हे काम मी करायला पाहिजे, हे काम मी करायला पाहिजे. ते 20 वर्ष आपल्या घरी गेले नाहीत. 64 साली ते आपल्या घरी गेलेत. 6 वर्षानंतर पुण्यात आल्यावर तर बाबासाहेबांचा फोटो घेऊन गेले ते आणि आपल्या घरी लावला. त्यांचे कुटुंबीय आई वडील चिंतेत होते, पोरगा लग्न करत नाही. तिथून आल्यावर त्यांनी घरी पत्र पाठवलं, मी लग्न करणार नाही. जे ठरलेलं होतं मग त्या कुटुंबियांनी मोडून टाकलं आणि मी तुम्हाला मदत करणार नाही, माझ्यावर कुणाची जबाबदारी नाही, मी कुणाची जबाबदारी घेणार नाही. कारण बहुजन समाजाची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि अशा तऱ्हेनं 20 वर्षामध्ये फक्त एकदा ते घरी गेले आणि मग त्यासाठी त्यांनी मग काय केलं तर आपल्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी जे अवजारं लागतात, टूल्स लागतात, त्याची निर्मिती केली. बामसेपच्या आधी 71 साली एक संस्था निर्माण केली, असोसिएशन बॅकवर्ड अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज कम्युनिटीज असोसिएशन. त्याच्यानंतर बामसेप निर्माण केली, त्याची पायाभरणी 73ला केली आणि 78ला ते जाहीर केलं. तोपर्यंत ते काय करत होते, रात्रंदिवस भ्रमंती करत होते. ऊन, वारा, पाऊस, वादळ, भूक, तहान ते सगळं विसरून एका एका कार्यकर्त्याला शोधत होते, त्याला घडवत होते. आणि जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की काही लोक त्यांना टाळतही होते. तर एक प्रसंग असा आहे, कांशीरामजी त्या कार्यकर्त्याच्या घरी गेले तर घरच्या लोकांना ते सांगत होते की सांगा घरी नाही म्हणून. आणि अशा तऱ्हेनं मग एकदा त्या कार्यकर्त्याच्या घरी सकाळी सकाळी गेले. तो म्हटला आप पागल आ गया. मग कसं तरी त्याला आतमध्ये घेण्यात आलं. तो IAS अधिकारी होता दिल्लीमध्ये. आणि त्याला विचारलं तुमको कुछ काम धंदा नहीं, सबेरे सबेरे चले आ गए, मैंने तो अभी मुंह भी नहीं धोया, क्या पागल तो नहीं हो. साहब म्हटले हाँ थोड़ा पागल हो. तो कौन सी बीमारी है, जाओ दवाखाने में इलाज करा लो. तो बोले इलाज नहीं है दवाखाने में इसका. कौन सी बीमारी है, आपको नहीं है वो बीमारी, किसको है. ये बीमारी बाबा साहब आम्बेडकर को थी, महात्मा फुले को थी, शाहूजी महाराज को थी, इसलिए आपको पता नहीं है. तर अशा तऱ्हेनं त्यांनी एक एक कार्यकर्ता जोडला आणि एक असं संघटन निर्माण केलं की जे या समाजाची मूळ मजबूत करतील. हे जे सगळं या चळवळीचा डोलारा आपण इथपर्यंत आणला आणि आत्माला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की बामसेप कशी आली, साहेबांनी काय केलं वगैरे, हे सगळं अशा अनेक गोष्टी. पण मी थोडा धावता मला आढावा घेणं आवश्यक वाटते, कारण काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी झालेला नाही आहे. आणि म्हणून जसं आता अनेकांनी सांगितलं की बाबा कांशीरामजींनी काय कसे आले ते, आपण विचार करा की रोपड जिल्ह्यातला एक तरुण युवक जेव्हा तो BSc होतो, आणि मी कांशीरामजीच्या जीवनाचे काही असे भाग करतो 1964 ते 71, 71 ते 78, 78 ते 84 आणि 84 ते त्यांच्या अंतापर्यंत. तर मी तुम्हाला
64 ते पहिल्यांदा 71 हा जो आढावा आहे त्यांच्या चळवळीचा, तर ते जेव्हा BSc होऊन पुण्याला एक सायंटिस्ट म्हणून डिफेन्समध्ये येतात, नोकरी करू लागतात. सांगितलं की त्यापूर्वी त्यांना काही बाबासाहेबांचं नाव वगैरे काय असं माहीत नाही. थोडंफार ते पंजाबमध्ये रोपडमध्ये या कॉलेजमध्ये असताना जेव्हा बाबासाहेबांचं निधन झालं तेव्हा एक मुलगा फार तरुण फार ओक्साबोक्षी रडत होता. त्यांना वाटलं की बा काय का रडतो हा. त्यांनी विचारलं त्यांना की बा क्या हो गया भाई, क्यों रोता है तो वो बोले कोई तुम्हारा रिश्तेदार नज़दीक गुजर गया क्या. तो बोले रिश्तेदार नहीं गुजर गया, लेकिन ऐसा रिश्तेदार गुजर गया कि वो रिश्तेदार भी गुजर जाता, मेरा बाप भी गुजर जाता, तो भी मुझे इतना रोना नहीं आता. तब कांशीराम वाटलं कि ऐसा कौन सा इसका रिश्तेदार है, उसका क्या नाम है भाई. तो बाबा साहब आम्बेडकर नाम का एक आदमी था जिन्होंने बहुत बड़ा काम किया. तेवढा फक्त त्यांनी छोटंसं नाव बाबासाहेबांचं ऐकलं. मग त्यांनी काय, मग ते पुण्यामध्ये येतात आणि मग ते आपली नोकरी करू लागतात. अशा त्या काय होते त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक प्रथा म्हणजे अशी होती की त्या ऑफिसमध्ये 14 एप्रिलची सुट्टी त्यावेळेस ते सुरू असते आणि 14 एप्रिलला त्या पुण्यामध्ये त्या विभागामध्ये जेवढे काही आपले SC मागासवर्गीय आंबेडकरी अनुयायांचे काही कर्मचारी असतात ते मोठा 14 एप्रिलला कार्यक्रम घेतात. त्याच्यामध्ये सगळे सहभागी होतात. झालं काय की तो मेजर बदलतो आणि दुसरा येतो आणि तो 14 एप्रिलची सुट्टी रद्द करतो. दिनाभानाचं इथे नाव आलं, परंतु तो कशा संदर्भात आलं हे सांगणं आवश्यक आहे. तर तो सुट्टी रद्द करतो आणि मग सगळे आपले पुण्यातले आपले जे काही कर्मचारी असतात तिथे आता उल्लेख झाला, नागपूरचे DK खापर्डे होते, पुण्यामधले काही अनेक कर्मचारी होते आणि सगळे त्यांनी त्यांच्या मनामध्ये असंतोष झाला की बा ही सुट्टी जी आहे ती प्रशासनानं व्यवस्थापनानं का रद्द केली, त्याच्या विरोधात आपण काहीतरी संघर्ष केला पाहिजे, निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि मग सगळे कर्मचारी त्या आमचे मॅनेजरच्या कॅबिन पुढवून घोषणा देतात, निषेध वगैरे आंदोलन चालतं. आणि मग काही दिवसांना ते काय होते की बाबा ते आंदोलन चालत असते आणि मग तो मॅनेजर जो असतो तो सगळ्या ज्या जे आंदोलनकर्ते असतात त्यांना बोलवतो एकाएकाला आपल्या कॅबिनमध्ये बोलवतो आणि तो त्याला विचारतो की तुम्हाला काय पाहिजे, सुट्टी पाहिजे की नोकरी पाहिजे सांगा. तर तुम्हाला सुट्टी पाहिजे की नोकरी पाहिजे. तर सगळ्या आपल्या जेवढे काही आपले होते आपण म्हणतो ना की बा महाराष्ट्राचे सगळे कर्मचारी आंबेडकरी वगैरे वगैरे, तर त्या सगळ्यांनी म्हटलं की ठीक आहे बा तर साला नोकरी तर आवश्यकच आहे, सुट्टीचं काय आता आपण नंतर पाहून घेऊ. म्हणजे आपण जर नोकरीला असलो जी आहे तो जान आहे तो जहान आहे. तर त्यांनी म्हटलं की नाही बा आम्हाला नोकरी पाहिजे, सुट्टीचा आम्ही नंतर विचार करू. तर अशा तिथे जेवढे काही ते आंदोलनामध्ये 97 लोक होते त्या 99% लोकांनी नोकरीला प्राधान्य दिलं आणि सुट्टीचं नाही असलं तरी प्राधान्य. परंतु दीनाभाना हा एकटा क्लास 3-4चा असा एक कर्मचारी होता का तो म्हणे मुझे छुट्टी भी चाहिए और नौकरी भी चाहिए. नहीं साहब बोले मुझे दोनों चाहिए, मैं और जब तक कि मुझे छुट्टी नहीं मिलती है और नौकरी तो करूँगा ही, लेकिन छुट्टी भी होना तब तक कि मैं सांस नहीं लूँगा बोले, आंदोलन जारी रहेगा बोले मेरा. आणि त्या मॅनेजरला वाटतं की हा तर फार उद्धट माणूस आहे आणि त्यांनी मग त्याला निलंबित केलं. दिनाभानाला एकटा तो निलंबित झाला. बाकी आपले सगळे जे कर्मचारी वगैरे होते ते सगळे चुपचाप आपले त्यांनी नोकरीला ते लागले. आणि मग कांशीराम साहेबांनी वाटलं का हा काय प्रकार आहे. म्हणजे ते वाटलं की बा हे जरी असलं की बाबासाहेब म्हणजे पुण्यामध्ये मग गेल्यानंतर संपर्काला म्हणजे आपण पाहतोच की बा DK खापर्डे यांनी ॲनिलिझम कास्ट हे पुस्तक त्यांना वाचायला दिलं आणि ते वाचून त्यांच्या म्हणजे ते झालं. मग ते आले संपर्कामध्ये आणि मग त्यांना जेव्हा हे वाटलं की बाबासाहेबांसारखा एक घटनेचा शिल्पकार थोर नेता ज्यांनी आपल्या देशासाठी म्हणजे केवळ एका विशिष्ट समाजासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी एक फार मोठं कार्य केलं, अशा माणसाची सुट्टी रद्द होते ना हे काही गोष्ट बरोबर नाही. आणि मग त्यांनाही वाटलं की आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि दिनाभानावर जो अन्याय झाला त्याला न्याय मिळवून दिलं पाहिजे असा प्रण कांशीरामजींनी घेतला. आता सांगतात ना की कांशीरामजीच्या टेबलावर नेपोलियन बोनापार्टचा फोटो होता. तर जिद्द त्या माणसामध्ये जिद्द अशी प्रकारची जिद्द होती की मी जे गोष्ट ठरवेल त्याला मिळवल्याशिवाय राहणारच नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्या मनाशी हे केला की ठीक आहे देखते है दिनाभाना मैं तुमको न्याय मिलाकर सांस नाही लूँगा. आणि मग कोर्ट कचेऱ्या चालतात सगळं इकडे येणं जाणं वगैरे. कांशीरामजीचं ते काही नोकरीवर लक्ष नसते आणि मग दिनाभानाला न्याय मिळवून देतात. दिनाभानाचं निलंबन रद्द होते आणि मग
हे सगळं मिळून दिल्यामुळं काय कांशीरामजी प्रकाश होतात येतात. आणि मग त्या पुण्यामध्ये जे काही हा तरुण आहे, हा माणूस आहे, याला आपण आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. आणि मग कांशीराम साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल का सामाजिक आंदोलन असेल, याच्यामध्ये ते प्रत्येक याच्यामध्ये ते सहभागी होतात. आणि तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं जे कार्यालय होतं, म्हणजे ते नव्हतं, ते कार्यालय माननीय कांशीरामजी यांनी 50 रुपये किरायानं तेव्हा ते देत होते. कांशीरामजीने घेतलं. आणि अनेक लोक म्हणतात की बा रिपब्लिकन पक्षाचा संपर्क वगैरे एकदम साफचूक आहे, ते आपल्या यानंच मेले. तर तेव्हा ते रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये संबंध म्हणजे सहभागी होतात, प्रत्येक आंदोलनामध्ये जातात, सभेमध्ये जातात, सत्याग्रहामध्ये जातात. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बाजीराव कांबळे नावाचे रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते होते. म्हणजे इतके मोठे होते ते की ते इलेक्टेड आमदार होते विधानसभेचे आणि महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते बाजीराव कांबळे. तर त्यांच्याशी फार निकटचा संबंध साहेबांचा होता. आणि असं हे सुरू असताना म्हणजे 64 पासून तर प्रत्येक रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनामध्ये, पॅन्थरच्या आंदोलनामध्ये हे सगळं असं करत असताना 1971 हा टर्निंग पॉईंट येतो. 1971मध्ये काय होते की पुण्याच्या आपण सगळ्यांना माहिती आहे की गाडगे महाराज धर्मशाळामध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीचे बैठक होते. आता कांशीरामने म्हटलं की बा हे तो लोक ठीक आहे, अब ये कर रहे हैं तो कुछ अच्छा ही होगा. आणि मग जेव्हा त्या ठिकाणी 520 आणि 1 520 गांधी लड़ेगा और 1 बाबा साहेब लड़ेगा. मग कांशीराम म्हटले कि हाँ ये क्या बात है. जब उसके पहले RPI के 14 MP होते हैं इलेक्टेड, 100 से ज़्यादा पूरे देश में MLA होते हैं और कई स्टेट में वो तो सत्ता में भी रहती है. हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, म्हणजे अनेक ठिकाणी सत्तेत सहभागी असलेला पक्ष आणि त्याला केवळ 521मधून फक्त 1. आणि हे कसं होऊ शकते. ये क्या हो गया है ऐसा. ये तो ठीक है नहीं, लेकिन जितने खासदार थे कम से कम 14 तो देना चाहिए कांग्रेस ने. वो न देते हुए अगर से एक जगह पर ये समझौता होता है, लेकिन निश्चित में इसमें कुछ तो भी बदमाशी आहे. म्हणजे यामध्ये इथे बाबासाहेबांच्या म्हणजे आंदोलनाला कुठेतरी त्यांचा विश्वासघात करण्याचे, कुठेतरी एक प्रकारचा वेगळ्या दिशेने नेण्याची. आणि जसं बाबासाहेब म्हणत होते की काँग्रेस हे जळतं घर आहे, तर त्या जळत्या घरात हा टाकून देण्याचा हा डाव आहे हे कांशीरामजींनी ओळखलं. आणि मग व्हाय नॉट मी. मग हाही जर स्थिती बदलायची असेल तर तुम्हाला जर सुभाष चोर निर्माण झाले पाहिजे तर शेजारी नाही, माझ्याच घरी निर्माण झाले पाहिजे. आपण तसा विचार कर नाही. मग कोण झाला पाहिजे तर त्यांनी केलं पाहिजे, मी नाही. तर व्हाय नॉट मी, म्हणजे मी का करू शकत नाही, मी का करू नये. आणि मग कांशीरामजीचा तिथून संघर्ष सुरू होतो. आणि कांशीरामजी मग ठीक आहे नागपूरला इकडे ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिटिंगा घेतात कर्मचाऱ्यांना. ते का घेतात, त्यांनी बाबासाहेबांचं नाव म्हणजे हे ऐकले असतं की बाबासाहेब तो कहते थे कि जिस समाज में 10 वकील, प्रोफेसर, डॉक्टर, इंजीनियर होए तो उस समाज के ऊपर कोई आँख उठा के नहीं देख सकता. तो ये पढ़े लिखे लोग. दूसरी बात तो ये भी है, बाबा साहब ने कहा था कि भाई अपने जो तुम कमाते हो उसमें का कुछ तो भी हिस्सा समाज के लिए देना चाहिए. और बाबा साहब ने ये भी कहा था कि जो लोग अपने समाज के भले के लिए काम करते हैं वो बहुत अच्छे आहे. म्हटले ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाच्या उत्थानासाठी जे लोक, जे तरुण आपलं तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. तर हे जे सगळं आहे कांशीरामजीच्यामध्ये तरुण पाहिजेत, देणारे पाहिजेत, आपल्या उत्पन्नाचा 20% हे करणारे पाहिजेत आणि शिकलेली पाहिजेत. तर मग मला पहिल्यांदा जर मला चालवायचं असेल, हे चळवळ पुढे न्यायची असेल तर काहीतरी बारूद पाहिजे की नाही. बंदुकीमध्ये जर बारूद नसेल तर बंदूक चालणार कशी. मग बारूद देणारे कोण आहेत तर कर्मचारी आहेत. म्हणजे तो त्यांच्यात पेरला. मग पहिल्यांदा हा जो पे बॅक टू सोसायटी हा जो विचार आहे की तुम्ही जे नोकरीला लागलात ते काही तुमच्या बुद्धीवर नाही लागलात. तुमचे पूर्वज बुद्धिमान नव्हते का, तुमच्यातच बुद्धी आली का, नाही. समाजाच्या नावावर तुम्हाला हक्क मिळाले जे बाबासाहेबांनी मिळवून दिले, तेव्हा समाजाचे तुमच्यावर कर्ज आहे, आपण म्हणतो ना ऋण, सामाजिक ऋण, ते जर तुम्हाला, मग त्यांनी ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये पेरली. मला काहीतरी समाजाचं देणं लागतं आणि मी ते दिलं पाहिजे. आणि ही भावना, आणि मग ते कॅडर बेस, आपण म्हणतो ना कॅडर बेस, ब्रॉड बेस, मास बेस, हा जो प्रकार आहे तो सुरू होतो. आणि मग ते कर्मचाऱ्यांना असे एकत्र करतात, त्यांच्यामध्ये समाज ऋणाच्या परतफेडीची भावना निर्माण करतात. आणि मग ते 1973 पासून जे आहे
ते बामसेपचा विचार सुरू होतो. तर हा जो सगळा प्रकार आहे हा कशाचा असते की साहेब म्हणतात, साहेब 1991मध्ये जे अनेक कार्यक्रमाचा उल्लेख झाला त्यामध्ये हा सुद्धा एक कार्यक्रम होतो 1991मध्ये की कन्याकुमारी ते काश्मीरील कोहिमा ते कारगिल. रॅली कशाची असते? भरोसा रखो. म्हणजे कशावर भरोसा रखो? बाबासाहेबांच्या विचारानं आम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनू शकतो हा विश्वास ठेवा, याच्यावर विश्वास ठेवा, भरोसा रखो, मिल सकता है. आणि मग तो जो आहे तो साहेबांनी यशस्वी करून दाखवला उत्तर प्रदेशामध्ये. आमचा समाज उदार आहे आणि आजच नाही, हा पूर्वीपासून आहे आणि त्याचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. आम्ही लहान असताना गावात डॉक्टर बाबासाहेबांची जेव्हा मुवमेंट चालू होती नागपूरमध्ये, जेव्हाही बाबासाहेबांच्याबद्दल कुठेतरी पॉम्पलेट यायचं आणि ते आमच्या गावापर्यंत यायचं. आमच्या गावाला एक रामटेके कोतवाल होते, ते नेहमी हिंगण्यात तालुक्याच्या प्लेसवरती यायचे आणि त्यांना ती कुठून तरी त्यांना ते पॉम्पलेट मिळायचं आणि ते पॉम्पलेट आमच्या गावात येऊन गावामध्ये जी त्या 15 घरं होती, जास्त घरं नव्हती आमची, 15 घरं, त्या 15 घराचे ते साऱ्या लोकांना बसवून ते म्हणायचे की बाबासाहेब इथे नागपूरला यांनी असा असा प्रोग्राम केला आहे, अरेंज केला आहे आणि त्याच्यासाठी पैशाची जरूरत आहे. तुम्ही सांगा त्यावेळच्या लोकांनी किती पैसे दिले असतील. मी जेव्हा लहान होतो, माझे भाऊ शेतात कामाला जायचे, त्यांना 1 रुपया रोजी मिळायचं आणि आमच्या आई बहिणी जेव्हा कामाला जायच्या त्यांना 8 आणे मिळायचे रोजायचे. आता 1 रुपयाने 8 आणे ही त्यांची कमाई. आणि डोमाजी कोतवाल यांनी त्यांना नोटीस दिली की बाबासाहेबाचा प्रोग्राम आहे आणि तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. तर सांगा बरं मला किती दिले असतील लोकांनी? एका दिवसाची मजुरी 1 रुपया पुरुषाची आणि 1 रुपया 8 आणे एका बाईची मजुरी, तर त्यांनी किती द्यावं असं वाटतं? आज आम्ही हजारोनी कमवतो आणि त्यांच्याकडे जेव्हा समाजकार्यासाठी आम्ही जेव्हा हात पसरतो तेव्हा ते अनेक कहाणे बहाणे सांगतात. आम्हाला बराच अनुभव आलेला आहे. मी त्यावेळेस बघितलं की आमच्या भावाची रोजी 1 रुपया, तर आमच्या भावाने 1 रुपया त्या डोमाजी रामटेकेच्या हातात ठेवला आणि असे माझेच भाऊ नाही तर गावातले सारे 15 लोकांनी 1-1 रुपया त्यांना दिला आणि त्या लोकांनी विश्वासही ठेवला की हे जे आम्ही जे दिले हे बाबासाहेबाच्या हातात पोचले. इतका विश्वास त्या काळात त्या लोकांमध्ये होता, याच्यावरनं असं वाटतं. आणि त्या 1 रुपयाच्या भरोश्यावरती बाबासाहेबाची मुवमेंट हे पुढे गेली, हे चित्र आमच्या डोळ्यासमोर होतं. आणि त्याच्यासाठी नंतर जेव्हा आम्ही कामाला लागलो तर आम्हाला वाटलं की समाजासाठी काहीतरी देणं लागतं आपलं आणि हे केलं पाहिजे. आता आम्ही त्यावेळेस करत होतो, रिपब्लिकन पार्टीमध्ये जे काही मदत लागायची ते आम्ही केली, रिपब्लिकन फेडरेशनमध्ये आम्ही कामं केलीत, असे चालायचं. समता सैनिक दलामध्ये कामं केलीत, पण प्रॉपर असा मार्ग असा कुठेतरी सापडत नव्हता. आणि त्याची परिस्थिती अशी झाली की त्यावेळेस रिपब्लिकनचे हाल वाईट झालेत. ज्या रिपब्लिकन पार्टीने MLA जिंकून आणलेत, MP जिंकून आणलेत आणि त्यांची नंतर वसाहत 57च्या नंतर अशी झाली की त्यांचा एक MLA नको, निवडून नाही येऊ शकत आणि MP तर दूरच राहिला. आणि मग नंतर MPच्या याच्यावरती काँग्रेसच्या सहाऱ्याने लोक काँग्रेसमध्ये जायला लागलेत, त्यांना काही वाटायला नाही लागलं. अशी मानसिकता जेव्हा समाजात निर्माण झाली त्यावेळेस ही जी पोकळी होती त्या पोकळीचा विचार काही लोक करत होती. त्याच्यात कांशीरामजी हे मेजर होते, म्हणजे मुख्य होते. आणि त्यांनी हा विचार मांडला. त्यांनी पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टीची सुधारण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा लोकांना ते भेटलेत
कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं की तुम्ही असे गार्डनमध्ये का मीटिंग घेता, आम्ही तुम्हाला ऑफिस उघडून देतो ना, ऑफिसचा खर्च आम्ही करतो. तर त्यावेळचे नेते रिपब्लिकनचे म्हणाले होते की तुम्ही तुमचं तर घर चालवणं तुम्हाला मुश्किल जातं, तर तुम्ही आम्हाला काय मदत करणार, असे त्यावेळेस रिपब्लिकन पार्टीचे नेते म्हणाले होते. तेव्हा कांशीरामजी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही बघू. आणि नंतर मित्रांबरोबर चर्चा करता असा सूर निघाला की शेवटी आता हे काही करू शकत नाही, आपल्याला काही केलं पाहिजे. आता आपल्याला केलं पाहिजे तर नोकऱ्या करून कसं करता येईल. मग कोणाला तरी घरावर तुळशीपत्र ठेवावं लागेल. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मी माझं लाईफ समाजकार्याला देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिजीवी वर्गाची व्याख्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ठिकाणी केली होती. तिकडे स्क्रीनवर ती व्याख्या दिसते आहे. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक देशातील बुद्धिजीवी वर्ग हा जरी सत्ताधारी वर्ग नसला तरी अत्यंत प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धिजीवी वर्ग हा असा वर्ग असतो जो पुढे पाहू शकतो, जो सल्ला देऊ शकतो आणि नेतृत्व करू शकतो. कोणत्याही देशातील बहुसंख्यक जनता ही बौद्धिक विचारांचे आणि कृतिशीलतेचे जीवन जगत नसते. ती फार मोठ्या प्रमाणात अनुकरणशील असते व बुद्धिजीवी वर्गाचे ती अनुकरण करते. देशाचे समग्र भवितव्य हे बुद्धिजीवी वर्गावर अवलंबून असते. या कथनात मुळीच अतिशयोक्ती नाही. जर बुद्धिजीवी वर्ग हा प्रामाणिक, स्वतंत्र आणि निस्वार्थी असेल तर संकट उद्भवले असता तो पुढाकार घेईल आणि योग्य नेतृत्व देईल असा विश्वास केला जाऊ शकतो. हे बाबासाहेब आंबेडकर बोलतात. आणि याच बुद्धिजीवी वर्गाला बेस बनवून कांशीराम साहेबांनी मूवमेंट सुरू केली. निश्चितपणे बुद्धिजीवी वर्गाची व्याख्या म्हणजे खूप डिग्र्या असणे आणि मोठ्या पदावर कार्यरत असणे असं न करता शिक्षित वर्ग जो जाणू शकतो, जो समजू शकतो त्या वर्गाला त्यांनी टार्गेट केलं आणि बामसेफ ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेतून निश्चितपणे या देशात एक मोठं परिवर्तन झालं, एकेकाळी झालं. आज पुन्हा चळवळ मागे जाते आहे की काय असं विश्लेषक म्हणून, चिंतक म्हणून, चळवळीचे कार्यकर्ते म्हणून, चळवळीवर प्रेम करणारे म्हणून निश्चितपणे आपण सगळे थोडेफार दुःखीही झालेलो दिसतो आहे. कारण निवडणुका होतात, त्या निवडणुकांमध्ये जे रिझल्ट येतात, जे मतं मिळतात, त्या मताच्या आधारावर त्याला अंक गृहीत धरून आपण या चिंतेमध्ये आज आहोत. पण आपण थोडंसं मागे गेलं, काहीच घटनांचा उल्लेख करेल. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळी कांशीराम साहेब आणि एक पारसराम ज्ञानी नावाचे व्यक्ती हे रूममेट होते. ते जबलपूरमध्ये होते असा उल्लेख या पुस्तकामध्ये बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर जी का मिशन साहब कांशीराम जी की नजर से हा 5 दिवसाचा कॅडर कॅम्प आहे दिल्लीमध्ये झालेला. या पुस्तकामध्ये तो उल्लेख मिलतो कि हम जबलपुर में थे और ज्ञानी जी ये बहुत परेशान थे, वो खाना भी नहीं खा रहे थे, नौकरी पर भी नहीं आए और वो सिगरेट पीकर इधर उधर घूम रहे थे. मैं सोचा इसका कोई करीबी आदमी गुजर गया होगा. 2 दिन के बाद पूछा तो उसने कहा कि भाई हमारे महापुरुष नहीं रहे, हमारे मुक्तिदाता नहीं रहे, लेकिन कोई ये ना समझे कि बाबा साहब आंबेडकर जी का मिशन रुक जाएगा, इस काम को कोई आगे नहीं बढ़ाएगा, मैं अपनी नौकरी छोड़ दूंगा, मैं अपने बीवी को तलाक दे दूंगा, मैं बाबा साहब आंबेडकर के मिशन का काम करने, मूवमेंट का काम करने के लिए आगे आऊंगा. हे 1956 ची घटना. 6 डिसेंबरला बाबासाहेब गेल्यानंतर पंजाबचा रामदासिया सिख परिवारातला हा पारसराम ज्ञानी याच्या मनामध्ये येते की बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांच्या कामाचं काय होईल, हे काम कोण करेल, कोणाला तरी पुढे यावं लागेल, मी येतो.
त्याला माहित होतं की कदाचित मी तेवढं काम नाही करू शकणार, मी बाबासाहेबाची बरोबरी नाही करू शकणार, पण प्रयत्न मात्र नक्की त्याने केले. त्याच्या मनात हा विचार येणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. तो विचार त्या पारसराम ज्ञानीच्या मनात आला. कांशीराम साहेब म्हणतात, मैंने ज्ञानी जी को समझाया कि भाई ठीक है आप नौकरी नहीं करना चाहते लेकिन बीवी को तलाक ना दे. तो मेरे काफी समझाने के बाद ज्ञानी जी मान गए और उन्होंने कहा कि ठीक है आप इतना कहते हो तो मैं बीवी को तलाक नहीं देता, लेकिन मैं एक कसम खाता हूँ कि मैं अपनी कोई औलाद पैदा नहीं करूँगा. और फिर हम दोनों में यह एक किस्म का समझौता हुआ कि हम में से एक समाज का काम समाज में जाकर करेगा और दूसरा व्यक्ति नौकरी करके अपनी कमाई का कुछ हिस्सा उसको देगा और मैं उसे हर महीने अपने कमाई से मनी ऑर्डर भेजने लगा. पुढे कांशीराम साहेब सांगतात कि एक दिन मुझे पारसराम ज्ञानी का तार मिला और उसने कहा कि साहब मैं ये काम करते हुए मुझे मनुवादियों ने बहुत मारा है, बहुत पीटा है, मेरी हालत बहुत गंभीर है. और उस महीने का मेरा मनी ऑर्डर भी वापस आ गया. मैं समझ गया कि ज्ञानी जी अब इस दुनिया में नहीं रहे. आता हा 81चा कॅडर कॅम्प आहे. या कॅडर कॅम्पमध्ये कांशीराम साहेब सांगतात, हा कॅडर कॅम्प 3 फेब्रुवारी 1981 ते 7 फेब्रुवारी 1981चा आहे. 5 दिवसाचा TTC आहे दिल्लीचा. या कॅडर कॅम्पमध्ये कांशीराम साहेब एक उल्लेख करतात. ते म्हणतात कि मूवमेंट के लिए शादी नहीं करने की, अपना कोई परिवार नहीं बसाने की सीख, उसका सबक मैंने ज्ञानी जी से लिया. आता ज्ञानीला कोणी ओळखत नाही कारण त्यांच्या कामाचे तेवढे काही फ्रूट्स नाही, त्यांच्या कामाला तेवढं काही यश नाही आलं, पण त्यांच्या कामातून मान्यवर कांशीराम साहेब प्रेरणा घेतात आणि या देशातलं रान पेटवतात. या देशात आंबेडकर वादाला दिल्लीच्या तख्त्यापर्यंत नेऊन पोहोचवतात. तर त्याचंही कुठेतरी बीजारोपण त्या 56च्या घटनेत आहे. म्हणून कोणीही छोट्या लेवलवर देखील मोठे प्रयत्न केले तर ते वाया जात नाही, हे इथून निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. मग पुन्हा एक गोष्ट की महाराष्ट्रातले लोक, आपण लोक, आम्ही लोक हा खूप दावा करतो की पूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये, भारतातच बाबासाहेबाला जास्त मानतात म्हणून भारतामध्ये बाबासाहेबाला सर्वाधिक मानणारा जर कोणता समाज असेल तर ते आम्ही आहोत, असा दावा आम्ही करतो. आम्ही नारेही लावतो. आता 14 एप्रिल येणार आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जयंती होते, करोडो रुपये खर्च होतात, तेवढे कुठेच होत नाही. एवढं जेव्हा आपण पाहतो एक नारा लागतो की जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, आणि डीजे वाजतो ना, मस्त दारू पिऊन बेधुंद नाचतातही आपले तरुण, तो एक भाग वेगळा. पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी आपलं बलिदान दिलं पाहिजे, ही गोष्ट एकाही सो कॉल्ड पूर्वाश्रमीच्या महाराच्या डोक्यात आली नाही आणि आजच्या बौद्धांच्याही डोक्यात आली नाही. हेही तेवढंच सत्य आहे ना. एखाद्या बापाच्याही डोक्यात आली नाही की मी माझ्या लेकराला चळवळीसाठी कुर्बान करेन म्हणून. आपण सम्राट अशोकाचं उदाहरण देतो. एवढा मोठा राजा होता, भारतातल्या इतिहासामध्ये सर्वात जास्त भूभागावर राज्य केलेला माणूस. चळवळीसाठी धनसंपत्ती तर लुटवली. 84,000 स्तूपाचं निर्माण करणं म्हणजे किती धनसंचय लागला असेल तुम्ही समजू शकता. म्हणजे राज्याचा सगळाचा सगळा खजिना एक इतिहास रचण्यामध्ये खर्च केला तर केलाच, पण मुलगाही दिला ना. महेंद्र नावाचा चळवळीसाठी कुर्बान केला ना. मुलगी दिली ना, संघमित्रा नावाची. काही भेदभाव नाही केला, काही जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही. मग या गोष्टी आमच्या डोक्यात काय येत नाही. आपण बुद्धाची चळवळ सांगतो. बुद्धांनी चळवळ चालवायची असेल तर फुल टाइमर पाहिजेत आणि मी एकटा नाही तर माझ्यासारख्या लोकांची फौज लागेल. म्हणून भिक्खू संघ निर्माण केला ना, की ज्यांचं पर्सनल काही घर असणार नाही, ज्यांचे पर्सनल काही ॲम्बिशन असणार नाही, पर्सनल काही गोल असणार नाही. हे सगळं डोळ्यापुढे ठेवून जगायचं आहे, पण समाजासाठी जगायचं आहे. पोटाचाही विचार करायचा नाही आहे. समाज देईल ते खायचं आहे आणि जिथे जागा मिळेल
असेल तिथे राहायचं आहे, अशा पद्धतीने त्या काळामध्ये हे केलं, म्हणून तर एक क्रांती घडली ना या देशात. बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास लिहितात. बुद्धाच्या चळवळीला ते प्राचीन भारतातील क्रांती संबोधतात, पण क्रांती कुठलीही अशीच होत नाही, त्यासाठी कुर्बान्या द्याव्या लागतात. जगाचा इतिहास आहे, जगामध्ये रक्तरंजित क्रांत्या झाल्या, लोकांचे जीव गेले, अनेकांनी आहुत्या दिल्या. इथे जीवन पाहिजे, ते जीवन बुद्धांनी रक्त न सांडता देखील क्रांती होऊ शकते हे सिद्ध केलं ना. पण आयुष्य द्यायला कोणीच तयार नाही. अहो, आयुष्याचं काय बोलता, जे कमवतात, ज्या कमाईतला 5% हिस्सा बाबासाहेब बोलले 20वा हिस्सा चळवळीसाठी द्या, अनेक लोक आजही देत नाही. इथे आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपल्याला हा सगळ्यांनाच अनुभव आहे की पैसा मागितला की लोक कसे करतात. पण अपेक्षा काय करतात की बदलाव झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. 100 रुपयाची नोट घेऊन एखाद्या दुकानात जाऊ आणि मर्सिडीजची इन्क्वायरी करू तर मर्सिडीज मिळेल का? नाही. मर्सिडीजची जी किंमत आहे ती किंमत पहिले खिशात ठेवावं लागेल आणि मग तिथं जाऊन मर्सिडीज मिळते का तो उल्लेख करावा लागेल, ती विचारपूस करावं लागेल. आपण सत्तेच्या गोष्टी करतो, मर्सिडीज तर लहान आहे, सत्ता तर जास्त महाग आहे, पण त्या सत्तेची किंमत काय मोजावं लागते, ती किंमत मोजायसाठी आपण शक्ती उभी केली का तर निश्चितपणे ती शक्ती आपण उभी करण्यात कमी पडलो. आपण बाबासाहेब आंबेडकरांना वेगळ्याच अँगलने घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्यात जयंत्यामध्ये शोधायला लागलो. हे पुतळे, जयंत्या, विहार हे अनेक सगळं सुरू होतं. तरी देखील एप्रिल 1979च्या द ऑपरेस्ड इंडियनमध्ये कांशीराम साहेब प्रश्न विचारतात ना, विल आंबेडकरिझम रिवाइव्ह अँड सर्वाइव्ह? विल आंबेडकरिझम रिवाइव्ह अँड सर्वाइव्ह मीन्स काय आंबेडकरवाद पुनर्जीवित होईल? आणि जर तो पुनर्जीवित झाला तर काय तो दीर्घजीवी राहील, लंब्या काळापर्यंत टिकून राहील? जेव्हा हा प्रश्न येतो की काय आंबेडकरवाद पुनर्जीवित होईल का, याचा अर्थ असा असतो की जो व्यक्ती हा प्रश्न विचारतो आहे तो या निष्कर्षावर पोहोचला आहे की आंबेडकरवाद मृत अवस्थेत पोहोचलेला आहे. म्हणून कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 91व्या जयंती दिनानिमित्त पहिल्या ज्येष्ठ नागरिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मी सर्वांना साहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्यानंतर आजच्या परिषदेला उपस्थित राहिलेले ज्येष्ठ नागरिक ज्यांना एवढा वेळ बसणे शक्य नसते तरी पण ते इथे उपस्थित राहिले, त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर यांनी आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक यांनी कणखर अशा शब्दात मार्मिक असे मोलाचे मार्गदर्शन केले. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच आपल्या परिषदेला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक माननीय BC साखरकर साहेब, माननीय भीमराव वैद्य साहेब, माननीय PR धोंगळे साहेब, माननीय ॲडव्होकेट HK मेश्राम साहेब, तसेच माननीय मिलिंद वासनिक साहेब, या सर्वांनी आपणास मार्गदर्शन केले. या सर्वांचे मी आभार मानते.